ही जी संस्था आहे त्याचं नाव आहे आर्ट इंडिया फाउंडेशन. त्यांच्यातर्फे हे वर्कशॉप आहे. त्याची सुरुवात केली मिलिंद साठे यांनी, म्हणजे ते फाउंडर मेंबर आहे. आर्ट इंडिया आर्ट गॅलरी पहिल्यांदा ऑनलाईन आर्ट गॅलरी त्यांनी स्थापन केली आणि त्यांचं हे जे काम आहे तर गेल्या वर्षी ते अचानक आपल्यातून निघून गेले, तर त्यांचं काम आपण पुढे चालू ठेवलेलं आहे. त्यांच्या मिसेस डॉक्टर प्राचीसाठी हे सगळं काम पुढे सांभाळत आहेत. तर आता आपण सुरू करूया आपल्या पेंटिंगच्या सेशनला. त्याच्या आधी थोडी माहिती देते की वन स्ट्रोक पेंटिंग आपल्याला शिकायचं. वन स्ट्रोक पेंटिंग हे का, तर कोणाला काही येत नसेल तरी त्यांना ते येऊ शकतो. त्याच्यासाठी काही बॅकग्राऊंड नकोय की बाबा मला येत नाही चित्र काढायचं, मुली कसं याला पेन्सिल नकोच आहे. चित्र आपल्याला हाताने डायरेक्ट ब्रशनीच काढायचं, डायरेक्ट रंगात ब्रश बुडवायचे आणि काढायचं. म्हणून हे निवडलेलं माध्यम आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळी फुलं पानं आपण करू शकतो आणि काही वेळेला पक्षी पण करू शकतो. लिमिटेशन्स आहेत आणि तो एका स्ट्रोक मध्ये आलं पाहिजे. आपण जे दोन रंग घेतो, तुम्ही कधी शेडिंग केलं असेल तर लक्षात आलं असेल तुमच्या की आधी डार्क रंग घ्यायचा, मग मीडियम रंग लावायचा, मग लाईट लावायचा, मग त्याच्यावरून लाईट, मग त्याच्यामध्ये मध्ये ब्लेंडिंग करायचं. या रीतीने आपण सगळं शेडिंग करतो. तर ह्याच्यामध्ये कसं एकाच ब्रश मध्ये लाईट आणि डार्क रंग दोन्ही एकत्रच घ्यायचे. फ्लॅट ब्रश लागणार आहे कारण एका ब्रश मध्ये दोन रंग घ्यायचे तर जरा एरिया हवा ना त्याच्यासाठी. व्हाईट म्हणजे सगळ्यात लाईट आणि कुठलाही एक डार्क. आता मी ह्या साध्या काड्या आणलेल्या जरा ढवळून घ्यावं लागतं ना रंग. पोस्टर कलर आहे, म्हणजे वॉटर कलर. तर पाणी वर येतं ना त्याचं. आता मी हा रंग घेतला आहे. कोई भी छोटी पैलेट इसके लिए चलेगी, पर एक एरिया चाहिए जो फ्लैट है, ऐसे सिर्फ ये पैलेट नहीं चलेगी, इसलिए मैंने एक छोटा सा ट्रे लिया है. जहाँ ब्रश कोई किसी को दिया है वो एकदम नया ब्रश है तो कड़क हो सकता है, इस तरह में है. पहले वॉश कर लेना है और वाइट कर लेना. अब ये और ये इक्वल पानी होना चाहिए. ये थिक है, ये थोड़ा पतला है, ऐसे नहीं होना. तो ये थोड़ा थिक है पर इसमें पानी ज्यादा भी नहीं होना चाहिए, तो मैं इसमें थोड़ा पानी दे देती एकदम थोड़ा.
वर्कशॉप किंवा कार्यशाळा खूप वर्षांनी इथे चालू झालेली आहे, त्याच्यामुळे मला फार आनंद होतो आणि त्या दिवशी मी पण आलेली आहे. चित्रताईंनी हे वर्कशॉप इतकं छान घेतलं, कुठेही कंटाळा नाही. 2 तासाच्या चपखल वेळामध्ये प्रत्येकाकडनं काहीतरी करून घेतलं आणि चक्क घरी जाताना प्रत्येकाला 2 चित्र होती स्वतःची घेऊन जायला. आणि मला वाटतं की हे खूपच आशाकारक आहे आणि स्फूर्तीदायक आहे की पुढच्या वर्कशॉपला पण यावंसं वाटतंय मला तरी. चित्रा मॅडम कडे मी ऑलरेडी ऑनलाईन क्लास करते. खूप छान आणि सोप्या पद्धतीने शिकवतात आणि खूप मजा आली वर्कशॉपवर आणि लाईव्ह करायला जास्त छान वाटतं. मी लीना भावे. मी पहिल्यांदाच वन स्ट्रोक पेंटिंगच्या वर्कशॉपला आले आणि उल्हासनाचं मी बरीच वर्ष विलियम साठेंकडनं ऐकत होते, पण आज शेवटी योगाला की ह्या वर्कशॉपला मी सहभागी होऊ शकले आणि खूपच छान वाटलं हे शिकायला. ठाकूरही मला आवडेल अजून काय काय शिकायला ह्या वर्कशॉप्सच्या मार्फत. सगळ्यांतर्फे आधी आपण गुरुपूजन करूया. आणि बाय प्रोफेशन मी म्युझिशियन आहे, त्यामुळे मी शब्द काही सुंदर म्हणू शकत नाही. तर सगळ्यांतर्फे आजच्या वर्कशॉपचं मला छान जे वाटलं त्यासाठी एक दोन सगळ्यांसाठी 2 शब्द आधी सांगतो. चित्रकला हा शब्दातनं न व्यक्त होता केवळ डोळ्यांना सुखवणारा अनुभव असला तरी आज संपूर्ण देह हा त्याच्यामध्ये संगीतमय रुजू होऊन 7 स्वरांप्रमाणे 7 अंगांमधनं आपण आपलं मन तर रंगवू शकतो, पण समोरच्यालाही शांत घरात बसून आनंद देऊ शकतो. हे मॅडमनी मला थोडक्यात शिकवलं, हे मला खूप आवडतं. स्वामी समर्थ. दुसरं, आज ज्यांनी कोणी आयुष्यात माझ्यासारखा पहिल्यांदा ब्रश आणि रंगांशी संबंध आणलाय त्यांची जीवनातली रंगांची सुरुवात आहे. त्यामुळे कुठलीही सुरुवात ही उगवत्या पहाटेप्रमाणे असते. त्यामुळे आत्ता जरी संध्याकाळ असली तरी सकाळच्या रागाची छोटीशी धून वाजवून आपण सगळ्याच्या जीवनातली रंगांची पहाट सुरुवात करू.